अजित पवार सकाळी 8:10 मुंबईतून निघाले. बॉम्बार्डियर कंपनीच्या लिअरजेट 45 या VRS व्हेंचरच्या विमानातून त्यांनी बारामतीकडे उड्डाण घेतलं. याआधीही त्यांनी याच विमानातून मुंबई ते बारामती प्रवास केला होता. तसंच नेहमीप्रमाणे त्यांनी प्रवास सुरू केला आणि 40 मिनिटात बारामतीला पोहोचून पुढच्या कामासाठी ते रवाना होणार होते. एकूण 5 जण विमानात होते आणि 8:40 आसपास हे विमान बारामती एअरपोर्ट जवळ पोहोचलं आणि त्यानंतर अपघात झाला. याच दुर्घटनेचा तपास AAIBने आता सुरू केलेला आहे. या अपघातानंतर आता सरकारकडून निवेदन जारी करण्यात आलं. अपघात झालेल्या विमानाला रनवे 11 वर उतरण्याची परवानगी मिळाली होती असंही सांगण्यात आलंय. सरकारच्या निवेदनात सांगण्यात आलंय की घटनेवेळी कुठलाही रीडबॅक मिळाला नाही. 1 मिनिटांनी ATCला म्हणजेच हवाई नियंत्रण कक्षाला आग भडकल्याची दिसून आली. पायलटने पहिल्यांदा विमान उतरवण्याचा प्रयत्न केला होता, जो अयशस्वी ठरला. या अयशस्वी लँडिंग नंतर अजित पवारांच्या विमानाला सकाळी 8:43 रनवे 11 वर उतरण्याची परवानगी दिली होती. परंतु या परवानगीनंतर पायलटकडून कुठलाही रीडबॅक मिळाला नाही आणि सकाळी 8:44 ATCला आग पाहायला मिळाली. त्याशिवाय अपघातापूर्वी ATCला मेडे कॉलही मिळाला नव्हता. कुठल्याही प्रकारे आपत्कालीन सूचना पायलटने दिली नव्हती असंही सरकारने स्पष्ट केलंय. या विमानाने सकाळी 8:18 पहिल्यांदा बारामती ATCला संपर्क साधला होता. विमानाने बारामतीपासून 30 नॉटिकल मैलावरून पुढचा कॉल केला होता. त्यांना पुणे अप्रोचमधून सोडण्यात आलं आणि पायलटच्या स्वनिर्णय क्षमतेवर दृश्यमान हवामान परिस्थितीत जमिनीपासून सुरक्षित अंतर ठेवून विमान उतरवण्याचा सल्ला देण्यात आला होता. अपघातग्रस्त विमानाच्या क्रूने हवामान आणि दृश्यमानतेबाबत विचारलं तेव्हा ATCने त्यांना माहिती दिली. हवा शांत होती आणि दृश्यमानता जवळपास 3000 मीटर होती. त्यानंतर विमानाला रनवे 11 वर उतरण्याची सूचना देण्यात आली, परंतु त्यांना रनवे हा दिसत नव्हता. त्यामुळे पहिल्या प्रयत्नात गो अराउंड करण्यात आलं. गो अराउंड नंतर विमानाची स्थिती विचारली असता त्यांना रनवे दिसल्यानंतर सूचित करण्यास सांगितलंही होतं. विमानातील पायलटने ATCला रनवे अजूनही दिसत नसल्याचं त्यांनी सांगितलं. दिसल्यानंतर कळवतो असंही पायलट म्हणाला. त्यानंतर काही सेकंदात रनवे दिसला असंही पायलटने ATCला सांगितलं. तेव्हा सकाळी 8:43 रनवे 11 वर उतरण्याची परवानगीही दिली गेली, परंतु क्रूने या लँडिंग क्लिअरन्सचा रीडबॅक दिला नाही, म्हणजे त्यांना उत्तर दिलं नाही. आणि त्यानंतर ATCने रनवे 11च्या थ्रेशहोल्ड जवळ आग पाहिली, म्हणजे रनवेपासून काही अंतरावर हे विमान कोसळल्याचं दिसून आलं. या दरम्यानच दृश्यमानतेमुळे धावपट्टी दिसत नसल्याने वैमानिकाने विमान धावपट्टीवर न उतरवता हवेतच घिरट्या घातल्या होत्या हे देखील स्पष्ट होतं. पुढच्या 2 मिनिटांनी अंदाज घेऊन विमान उतरवा अशा सूचनाही पायलटला मिळाल्या होत्या. त्यानंतर हे विमान उतरवताना त्यांना धावपट्टी दिसली नाही. यावेळी मात्र त्यांचा अंदाज चुकला आणि धावपट्टीच्या काही मीटर आधीच विमान कोसळलं आणि त्याचा प्रचंड स्फोट झाला असं सांगण्यात येतं. त्यानंतर आपत्कालीन यंत्रणा तात्काळ घटनास्थळी पोहोचल्या. सुरुवातीच्या माहितीनुसार अपघाताच्या वेळी बारामती विमानतळावर दाट धुकं होतं आणि दृश्यमानता देखील खूप कमी होती. त्यामुळेच हा अपघात घडल्याचं बोललं गेलं. पण काही प्रत्यक्षदर्शींच्या मते विमानात बिघाड झाल्याने ते रनवेवर पोहोचण्याआधीच कोसळलं असा देखील अंदाज व्यक्त करण्यात आला. आता तपासात आणखीन काही माहिती समोर येते आणि पायलटला रनवे दिसला नाही म्हणून हा अपघात झाला ते समोर येणं आवश्यक मानलं जात आहे. पण एकूणच या सगळ्या प्रकारात महाराष्ट्राने एक उमदा नेता गमावला. हा घडलेला अपघात आणि याची माहिती याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकमतचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा.